मित्रांनो, एक प्राध्यापक म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि साहित्याचा अभ्यासक म्हणून, साहित्याचा प्राध्यापक म्हणून, इंग्रजी साहित्याचा. मी जेव्हा वर्गामध्ये जातो किंवा अनेक लोकांशी बोलणं होतं साहित्याबद्दल. मुख्यत्वे आपण बऱ्याच वेळा म्हणजे मी पी-एच-डीची थीसिस पाहत असतो. अनेक लोकांना त्याविषयी बोलत असतो. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होतेच. वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटकं, वेगवेगळ्या साहित्यिक कलाकृती यांच्या संदर्भानं. ही होत असताना मला एका गोष्टीची मात्र फार खंत आहे आणि ती खंत बोलून दाखवण्याकरता तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी आज इथे बोलतो आहे. मित्रांनो, साहित्य सोडून म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता हे सगळे प्रकार सोडून आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचत असतो, ते एखाद्या प्रश्नावर असू शकतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असू शकतं, स्त्रियांच्या प्रश्नावर असू शकतं, दलितांच्या प्रश्नावर असू शकतं किंवा एखाद्या सामाजिक समस्येबद्दल असू शकतं किंवा किंवा अगदी कौटुंबिक कलहाबद्दल असू शकतं. तेव्हा त्या पुस्तकामध्ये काय तो प्रश्न आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लेखकानं काय म्हटलेलं आहे? त्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहतो. तो कशाबद्दल आहे? त्या विषयाची फोड कशी केलेली आहे? नंतर निर्णयाप्रत तो लेखक कसा आलेला आहे? हे आपण पाहतो. आणि एवढंच आपलं काम असतं मुख्यत्वे. परंतु जेव्हा आपण साहित्याचा अभ्यास करत असतो, कथा, कादंबरी, कविता, नाट्य याचा, तिथं मात्र आपल्या समोर एक वेगळी बाब समोर उभी असते. म्हणजे एक ॲडेड आपण ज्याला म्हणूया डायमेन्शन, एक वेगळं असं एक परिमाण त्याला लाभलेलं असतं. कारण साहित्यामध्ये त्यातली कुठलीही विधा असू देत, कथा, कविता, कादंबरी, नाट्य वगैरे. तर लेखकानं काय म्हटलेलं आहे, हे तर महत्त्वाचं असतंच. म्हणजे त्याचं आशयसूत्र काय आहे, आशयद्रव्य काय आहे, त्याचं सब्जेक्ट मॅटर काय आहे, हे महत्त्वाचं आहेच. परंतु तेच केवळ जर आपण लक्षात घेतलं, तर साहित्य आणि बाकीचं जे काही लेखन असतं, सामाजिक, आर्थिक, राजकीय वेगवेगळ्या विषयातलं म्हणजे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास वगैरे, वगैरे. तर त्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. साहित्यामध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात, तेव्हा त्याची चर्चा व्हायलाच हवी, होतेच ती. परंतु मी म्हणालो तसं एक ॲडेड डायमेन्शन जे आहे, एक दुसरी एक विशेष बाब जी असते, ती म्हणजे ती कादंबरी, कादंबरी म्हणून यशस्वी आहे का? कविता असेल तर ती कविता म्हणून यशस्वी आहे का? याबद्दल चर्चा व्हायला हवी. म्हणजे त्या कवितेच्या किंवा कादंबरीच्या विषयाच्या बाजूला जाऊन, विषयाची चर्चा झाल्यानंतर ती कादंबरी म्हणून कशी श्रेष्ठ ठरते? त्यात काय मूल्य आहेत? लेखकानं काय-काय गोष्टी वापरलेल्या आहेत? आपण ज्याला साहित्य म्हणजे लिटररी डिव्हाइसेस म्हणूया आणि रसनिर्मिती कशी झालेली आहे? याबद्दल म्हणजे मी तर म्हणेल, की हट्टानं म्हणेल, की त्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण साहित्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक गोष्ट एखाद्या कवितेमध्ये काय आहे, एखाद्या कादंबरीमध्ये काय आहे आणि दुसरं डायमेन्शन म्हणजे ती कादंबरी यशस्वी कादंबरी का झाली आहे? एखादी कविता, कविता म्हणून श्रेष्ठ कशी ठरते? तर या 2 बाबी आहेत. हे लक्षात घेत असताना मला तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आवडेल. ते म्हणजे साहित्य ही 5 फाईन आर्ट्सपैकी एक कला आहे. त्या 5 फाईन आर्ट्स म्हणजे त्या 5 फाईन कला म्हणजे संगीत आहे, नृत्य आहे, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे म्हणजे शिल्पकला आहे आणि शेवटी 5वं साहित्य ही कला आहे. आणि कलांचं काम काय आहे? कला कशा करता? त्याचं पहिलं आणि शेवटचं उत्तर आहे आनंद देणं, टू प्लीज. म्हणजे एखादी कादंबरी, एखादा विषय सामाजिक, आर्थिक, राजकीय कुठलाही असेना, ती किती का चांगला मांडेना, ती जर वाचकांना आनंद देत नसेल, तर ती कादंबरी, कादंबरी म्हणून उभा टाकत नाहीये. कादंबरी ह्या संज्ञेला पात्र होत नाहीये. परंतु बऱ्याच वेळा या साहित्यिक मूल्याकडे म्हणजे कादंबरीच्या, नाटकाच्या, कवितेच्या, कथेच्या, अगदी मी म्हणेल की आत्मचरित्राच्या, चरित्राच्या संदर्भामध्ये
ही जी बाब आहे, ही जी कला मूल्य तपासणं जे आहे, कला मूल्यांची जी चर्चा व्हायला हवी, ती होतच नाही. विशेषतः अ, जे प्रबंध लिहिले जातात साहित्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल, काही असेल. तर तेव्हा अभ्यासकांचा भर म्हणजे ते ज्या विषयाचा अभ्यास करत आहेत, ज्या कादंबऱ्यांचा अभ्यास करत आहेत, ज्या कवितांचा अभ्यास करत आहेत, त्या कविता, कादंबऱ्यामधील म्हणजे कुठल्याही साहित्य कृतीतील सामाजिक संबंध, स्त्रियांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न किंवा जे काही विषय असतील, त्या संबंधानच चर्चा होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली थिअरी अप्लाय केलेली आहे. म्हणजे फेमिनिझम आहे का? मार्क्सिझम आहे का? मॉडर्निझम आहे का? पोस्ट मॉडर्निझम आहे का? याबद्दल चर्चा होते, नक्कीच होते. परंतु या सगळ्या साहित्य कृतीमध्ये रसनिर्मिती आहे का? आणि ती कशामुळे शक्य झाली? आणि ती कशा प्रकारचा आनंद देते? याची मात्र चर्चा होत नाही. म्हणजे एखादी कादंबरी असेल किंवा कविता असेल किंवा नाटक असेल, तर तिचं पहिलं कर्तव्य आहे आनंद देणं वाचकांना. ते ती पूर्ण करत असेल, तरच ती कादंबरी ही यशस्वी कादंबरी. तरच ते यशस्वी नाटक. नंतर मुद्दा राहिला, की तो काय शिकवतो आपल्याला? समाजाबद्दल काय सांगतो? माणसाबद्दल काय सांगतो? ते महत्वाचं आहेच. परंतु ते महत्वाचं जर कुठल्याही सोशो पॉलिटिकल एसेमध्ये असू शकतं. इतिहासविषयक एखाद्या निबंधामध्ये असू शकतं. ते कशामध्येही असू शकतं. परंतु ते जेव्हा साहित्यामध्ये असतं, तर त्याची चर्चा व्हायलाच हवी. म्हणजे त्या-त्या सामाजिक प्रश्नांचे किंवा जे काही प्रश्न असतील, त्याची चर्चा व्हायलाच हवी. परंतु त्यासोबतच साहित्यिक मूल्यांची चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे सगळे विषय हे साहित्य आपण म्हणून अभ्यास करत आहोत. सामाजिक प्रश्नांचा आपण अभ्यास नाहीत करत, वेगळा असा. तर ही बाब अनेकांच्या लक्षात येत नाही, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती इंग्रजी साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये काय एम-ए असेल, पी-एच-डी असेल, त्याला अध्यापनाचा काहीतरी 35 वर्षाचा अनुभव असेल, लेखनाचा 40 वर्षाचा अनुभव असेल, तरीही ही गोष्ट तो विसरतो किंवा त्याच्याही लक्षात येत नाही. का येत नाही? हा खरा म्हणजे माझ्यापुढे प्रश्न आहे. तर असं मला या संबंधात वाटतं, की कुठल्याही साहित्य कृतीची जेव्हा आपण मीमांसा करतो, समीक्षा करतो, तेव्हा त्यातील प्रश्नांची सामाजिक, आर्थिक जे काही असेल ते त्याची चर्चा व्हायलाच पाहिजे. परंतु त्यासोबतच साहित्यिक मूल्यांची चर्चा व्हायला पाहिजे आणि ती कादंबरी, कथा जी काही आहे, ती आनंद का देऊ शकली याचाही विचार, याबद्दलही चर्चा व्हायला हवी असं मला वाटतं. या संदर्भात आपली काय मतं आहेत मित्रांनो, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअरही करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत वेळोवेळी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.